थँक्यू झूम. गुड मॉर्निंग. जय श्री कृष्ण. कसे आहात तुम्ही दोघं? अजून तरी दोघंच कनेक्टेड आहेत. काय स्वानंद, तू लास्ट कॉलला नव्हता, मी मिस केलं तुला. अरे दादा, माझी आई बाहेर होती म्हणून तिच्यासोबतही फोन होता म्हणून नाही करू शकलो. दुसरा काही डिवाइस नव्हतं घरी मग? नाही. ठीक. बाबांकडे त्यांचा फोन होता आणि लॅपटॉपची सध्या सर्व्हिसिंग चालली आहे माझ्या. अरे तरी, मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्याकडचे डिवाइस कधी पण टुणटुणीत पाहिजे. हम्म. हम्म. जे कुठलं असेल ते. हॅलो ज्ञान, कसा आहेस तू? काय नाही. ज्ञान, छान आहेस. गुड. आपण भेटलोय खरी कधी? मला आपण बोललोय ना याच्या आधी पण कधीतरी एकदा हो कॉलवर. हो, भेटलोय ना आपण. इथं संभाजी विद्यालयामध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हा. हा, तेच. राधेश्याम प्रतिष्ठानचा. हो हो. शिवकलेची आपली हे होतं, आणि कॉम्पिटिशन होती. हो, करेक्ट, तेव्हा मी आलो होतो. आणि बहुतेक तुझ्या वडिलांचं नाव काय? मी त्यांनाही ओळखतो बहुतेक. योगेंद्र देशमुख. हा, योगेंद्र. योगेंद्र देशमुख. हा, करेक्ट. ते आम्ही त्या शिबिर होते यार, तेव्हा ते सोबत होते माझ्या त्या ग्रुपमध्ये होते. हम्म. करेक्ट करेक्ट. वा, कुठे गेले असं काही? दोघंच आहेत आपण, काही हम्म. हरकत नाही. चालेल, काही हरकत नाही, नाही, मला येतील भरपूर येतील. हा, काही म्हणला का? येतील. होतील जॉईन. आता थोडस 2-3 मिनिटं होतं उशीर. हम्म. ओके. मी आज ठरवलं होतं काय काय बोलायचं, आपण मारू मस्तपैकी गप्पा. पण हा, ते होताच आहे. कारण स्वानंद जस्ट सांगतो, मागच्या कॉलमध्ये स्वानंद आम्ही काय केलं माहितीये का? आम्ही दासबोध ग्रंथामधल्या काही ओव्या वाचल्या. दासबोधातली पहिली ओवी मी सगळ्यांना सांगितली. ग्रुपमध्ये तसं टाकतो मी, तू कदाचित नंतर मेसेज पाहिले असतील ग्रुपमधले. हो. हा, तर ती ओवी कशी म्हणायची हे एक थोडंसं मी सांगितलं. अजून एक स्वानंद, व्हिडिओ कॉलवर बसताना ना, कधी पण ना लाईट आपल्या मागे झाला ना, तर काय होतं माहितीये का? आपण काळे दिसतो. तर तुझ्या मागे लाईट आहे बघ. ठीक आहे, बंद करतो. नाही नाही, बंद करायचं नाही, जस्ट सांगतो तुला, राहिलं तरी काही हरकत नाही. पण मी आयडिया देतोय की आता हे कसं आपण सहज गप्पा मारतो रे. आता तुम्ही पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कदाचित व्हिडिओवर कुठलं तुमचा इंटरव्ह्यू असेल, आय डोंट नो काय असेल पुढे जाऊन, काय काय होणार आहे, तर तेव्हा ना या अशा काही बेसिक गोष्टी आहेत की लाईट समोर ठेवायचा कधी पण. आता मी तिथे इथे लाईट लावलेला आहे स्पेशल, की जेणेकरून म्हणजे तो ऍक्च्युली वेगळा लाईट पण मिळतो खूप सारे. पण ठीक आहे, आपण तेवढं की आता मी प्रोफेशनल व्हिडिओ मेकर नाही आहे, त्यामुळे त्याची गरज नाही. आपण काही व्हिडिओ मेकर नाही असेल तर मग त्या खूप सॉफ्ट लाईट वगैरे खूप प्रकार आहेत, ते सगळे मिळतात. पण त्यातल्या त्यात जे पॉसिबल आहे ते मी करून ठेवले. अरे दादा, समोरचा लावला तरी समोरचा पडतो इथे. तसं आहे. हो काय? हो. असेल. ते तू ठेवा, ते काही मी सहज सांगतोय. आपलं आपलं प्रत्येकाने ठरवायचं की कसं आपल्याला लाईट सेट करायचे आपल्यासाठी. कारण काय माहितीये का, व्हिडिओ मी जेवढं ऑब्झर्व केलंय ना, फोटोग्राफी सुद्धा, फोटो काढणं सुद्धा हा लाईटचाच जास्ती खेळ आहे. कॅमेरा तुमचा किती क्वालिटीचा आहे, म्हणजे किती हजाराचा आणि किती लाखाचा आहे, हे एका लिमिट पर्यंतच मॅटर करतं. त्याच्या पुढे लाईट्स मॅटर करतात, की लाईट्स कसं तुम्ही खेळतात लाईट सोबत. हे मला नंतर कळालं खूप. तर मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की अरे, कॅमेरापेक्षा तुम्ही लाईट शिकून घ्या रे, की लाईट कसा कुठून आला पाहिजे, कशाने छान दिसतं वगैरे वगैरे. कारण मला खूप लेट कळालं. मला आधी वाटायचं की आपण एकदम मोठा कॅमेरा घेऊन मग फोटो चांगले येतील, त्याचा काही संबंधित नाही. लाईट वर ठरतं सगळं. चला, आज मला काय बोलायचं होतं माहिती आहे का? आपण ठीक आहे, आपण पहिले ग्राउंड रूल्सने सुरुवात करू. आपल्या नेहमीचे रूल्स असतात आपल्या झूम मीटिंगचे, ते परत एकदा मी रिपीट करतो नेहमीसारखे. परत परत मी सांगत राहणार तुम्हाला हे रूल्स. मग आपण पुढे जाऊया, ओके? तर सगळ्यात पहिला रूल काय, की वेळेच्या आधी यायचे सगळ्यांनी. सो गुड. आणि ही सवय या मीटिंगसाठीच नाही, या कॉलसाठीच नाही, नेहमीसाठीच लक्षात ठेवा की आपल्याला वेळेच्या आधीच हजर राहायचं कुठल्याही कामासाठी.
सेकंड, व्हिडिओ कॉलला बसताना प्रयत्न असावा की आपण व्हिडिओ ऑन ठेवून बसलेलो आहे. नेटवर्कचा इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे ट्रॅव्हलिंगमध्ये, तेव्हा एखाद्या दिवस बंद ठेवलंय, हा वेगळा भाग झाला. पण प्रयत्न हा असावा की तुम्ही एका प्रॉपर पोझिशनला बसलेले आहात आणि व्हिडिओ ऑन आहे, इंटरॅक्ट करतायत, बोलतायत. हा तिसरा रूल की व्हिडिओमध्ये, व्हिडिओ मीटिंगच्या वेळेला पार्टिसिपेट करणं महत्त्वाचं आहे. मेसेज थ्रू, स्माईल थ्रू, बोलण्या थ्रू, ॲक्शन थ्रू तुम्ही जर इंटरॅक्ट केलं तर समोर त्याला समजू शकतं. हे फिजिकलला गरज नाही पडत. हा व्हिडिओचा भाग झाला, व्हिडिओ मीटिंगचा भाग झाला, म्हणून हे रूल्स आहेत सगळे. नंतर स्माईल करायचं. फोर्थ इम्पॉर्टंट आहे फोकस. हा तर सगळ्यात इम्पॉर्टंट रूल आहे. हा जर तुम्ही नुसता हा एक रूल जरी फॉलो केला ना, मला तर वाटतं या एका रूलमुळे सगळेजण सक्सेसफुल होऊ शकतात. कारण लोक इतके डिस्ट्रॅक्टेड आहेत, इतके वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहेत सगळे. आपण एका गोष्टीवर फोकस केलं की आपण त्यात सक्सेसफुल होऊन जातो. त्यामुळे फोकस ची सवय कदाचित या मीटिंग पासून सुरू करा, किंवा मी सांगितल्यानंतर ठरवा की आज जर इथं आहोत आपण, तर याच कॉलमध्ये बसायचं. इथंच पाहिजे आपण, माइंड बॉडी सगळी इथंच पाहिजे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता माइंड बॉडी तिथंच पाहिजे. जेव्हा खेळता तुम्ही ग्राउंडवर, माइंड बॉडी तिथंच आहे. ग्राउंडवर तुम्ही विचार नाही करायचा की तो कुठला पेपर आणि कुठला अभ्यास राहिला. त्या अभ्यासाच्या वेळेला, ग्राउंडच्या वेळेला ग्राउंड मस्त खेळायचं, अभ्यासाच्या वेळेला मस्त अभ्यास करायचा. शाळेत पूर्ण शाळेत जायचं, मस्त शाळेत उत्तर द्यायचे छान. तर फोकस त्याच त्याच कामात राहायचं, जिथं आपण आहोत तिथंच राहायचं. आपलं शरीर एका ठिकाणी आणि माइंड एका ठिकाणी, हा प्रयत्न, ही सवय नसावी. ओके. आणि फिफ्थ, हॅबिट ट्रॅकर. आपण हॅबिटबद्दल नेहमी बोलतो, रोज बोलतो. ही हॅबिट फार महत्वाची आहे. मी वेगवेगळे हॅबिट सगळ्यांना सांगितले आहेत. मी सकाळी उठण्याबद्दलची हॅबिट सगळ्यांना सांगितली की सगळ्यांनी असं असं करत उठू नका. क्विक उठायला शिका, पटकन उठायचं आणि पटकन रेडी व्हायचं. ओके. ही हॅबिट मी लास्ट बोललो. त्याच्या आधी आपण ब्रश करण्याच्या हॅबिटबद्दल बोललो होतो, 7 वाजता श्लोक म्हणण्याबद्दल बोललो होतो. आणि मी असं गृहीत धरतो की तुम्ही सगळे फॉलो करत असतात. ही पुढची हॅबिट आपण फॉलो करताय तुम्ही, असं मी विचार करतो. शिकताय तुम्ही, प्रॅक्टिस करताय ही हॅबिट. ठीक आहे. ओके. तर या कॉलमध्ये आपल्याला काय करायचंय, एक मस्त ग्रंथ आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचं. मागच्या रविवारी आपण दासबोध ग्रंथाबद्दल बोललो. आज आहे ग्रंथ, पण मी तुम्हाला बोर नाही करणार, एकदम छान सांगेल मी. बघा, हे आहे भागवत, श्रीमद भागवत. हा पार्ट 1 आहे. असा अजून एक दुसरा हे खंड. तर हा ऍक्च्युली ना, हा तो ग्रंथ आहे ज्यांनी मला आवड सुरू झाली सगळ्या आपल्या देवांच्या किंवा अध्यात्मातल्या गोष्टी ऐकून घेण्याची. तर मस्त असतात गोष्टी, फार छान असतात. मी आज तुम्हाला त्यातली एक छान गोष्ट सांगणार आहे, तेच आपल्याला बघायचे. पण माहिती आहे का तुम्हाला, आता जे कोणी आहेत तुम्ही मीटिंगमध्ये, हा ग्रंथ माहिती आहे तुम्हाला, ऐकलंय कधी नाव का नाही, कधी ऐकलं नाही कधी? नाही. भागवत कथा होत असते असं कधी ऐकलंय? भागवत कथा आहे. ऐकलीये. हा, म्हणजे ऐकलंय भागवत मी कथा. म्हणजे असं. हा, ही जी भागवत कथा असते ना, तेव्हा त्या 7 दिवसामध्ये हाच ग्रंथ वाचून दाखवतात. म्हणजे याच ग्रंथामधली कथा सांगतात. म्हणजे पहिले एक अ, जण असतो, कोणीतरी एक असाईन केलेला व्यक्ती, जो सगळ्याचे जे श्लोक आहेत ते दिवसा घरी वाचतो. त्या जिथं होणार आहे तिथं बसून सगळे श्लोक वाचून काढतो जोरा मोठ्यानी, म्हणजे असं प्रॉपर वाचतो. आणि मग संध्याकाळी 2 तास कथा असते. कारण एवढ्या कथा आहेत त्याच्यामध्ये, त्या सांगत बसल्या तर 7 दिवसात होणं शक्यच नाही. एवढ्या कथा आहेत त्या ग्रंथामध्ये, खूप मस्त कथा आहेत. म्हणजे श्रीकृष्ण जर तुम्हाला वाटत असेल असं की कुठे आहे, कसं बघायचं श्रीकृष्णाला, तर हा ग्रंथ बघा. हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण आहे. इतकं बेस्ट आहे. तुम्हाला कळत नसेल की काय कसे दिसत असतील श्रीकृष्ण भगवान किंवा काय असतील, तर सरळ सरळ हे अशी दिसतात. हे श्रीकृष्णच आहेत, दुसरं काहीच नाही. हा ग्रंथ एवढा पॉवरफुल, इतकं काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. छान आहे, म्हणजे खूप खूप भरपूर गोष्टी आहेत आणि खूप काही आहे त्याच्यामध्ये. तर मला इथून आवड सुरू झाली, या ग्रंथामधल्या गोष्टींमधून मला आवड सुरू झाली. तर या ग्रंथामधलं स्वानंदला काहीतरी बोलायचं आहे का? बोल. दादा, मी असं म्हणजे वाचलेलं कुठेतरी की हा. जो व्यक्ती भागवत कथा सुरू होण्याच्या सगळ्यात आधी येऊन बसतो तिकडे आणि हम्म. सगळ्यात शेवटीला जातो भागवत कथा पूर्ण झाल्यावर, ते म्हणजे हम्म. हनुमानजी असतात. हा. असं आहे, मी वाचलंय हा. कुठेतरी. हा, आहे हे रामायणामध्ये पण आहे हे, की रामायणाची कथा ऐकायला हनुमान इकडे येतात म्हणून वगैरे. हे बघ, हे काय माहिती का, हे याला ना मी तुम्हाला एक बिझनेस टर्म सांगतो. बिझनेस टर्म मध्ये याला ना एडिफिकेशन म्हणतात. एडिफिकेशन, EDIFICATION, एडिफिकेशन.
ही बिझनेस टर्म झाली कम्प्लिटली. तर एडिफिकेशन काय असतं की एखाद्या गोष्टीला वाढवून चढवून सांगणं किंवा असं काहीतरी दाखवणं की आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. हं? आता उदाहरणार्थ तुम्ही समजा एखाद्या टीव्हीवरच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ब्रेडवर असं चीज टाकताना बघतात कसं चीज टाकतात ब्रेडवर, असं एकदम छान दिसतं ना ते, असं मस्त चीज टाकतात वगैरे. तुम्ही ऍक्च्युअल जाऊन त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं मेकिंग बघा, ते चीज नसतं. ते फेविकॉल वापरतात किंवा काहीतरी दुसरं वापरतात की ज्यांनी तो असा लेअर येईल छान. ऍक्च्युअल चीज तर दिसत नाही. तो का बरं, हे व्हिज्युअली आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ते तसं करतात. किंवा कितीतरी ऍडव्हर्टाइजमेंट आहेत ना, एक रेडबुल नावाचा एक एनर्जी ड्रिंक आहे पण त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट काय सांगतात, रेडबुल गिव्स यू विंग्स, असं त्याच्यामध्ये त्याचं कोट आहे. मग तुम्हाला काय वाटतं, रेडबुल पण पंख येतात का आपल्याला? नाही. नाही येत. पण हे दिस इज हाऊ दे आर एडिफाईंग की आमचं प्रॉडक्ट तुम्ही वापरा. किंवा किती ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. हम्म? त्यात प्रत्येकात काय, मॅगी 2 मिनिट्स नूडल, कुठली मॅगी बनते 2 मिनिटात सांगा बरं. बट बट दे आर डुईंग एडिफिकेशन की जेणेकरून समोरच्याला वाटलं पाहिजे अरे काय 2 मिनिटं आहे, चला घेऊन बघू आपण. तर याला याला ट्रेलर म्हणतात किंवा ह्याला एक अट्रॅक्टिव्ह क्रिएट करणं म्हणतात. ही बिझनेस सेट झाली. त्यामध्ये ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या कथेमध्ये खूप गोष्टी झालेल्या आहेत. हे खोटे असं मी नाही म्हणत आहे मी, पण मी तुम्हाला एक बिझनेस अँगल पण सांगतोय. असं बिझनेसमध्ये पण असतं. असं कुठलंही, तुम्ही जेव्हा आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो त्याच्या मागे एक थोडं छोट्या अक्षरात शब्दात लिहिलेलं असतं की या पुस्तकात काय काय आहे. का बरं? कारण कोणाला वेळ नाही मिळत 1 तास पुस्तक वाच, म्हणजे कमीत कमी 2 तास तर लागतील पुस्तक वाचायला, पण 2 मिनिटात कळलं पाहिजे अरे याच्यात काय. तर थोडक्यात एक्सप्लेन केलेलं असतं अट्रॅक्टिव्ह वे मध्ये की ज्याला त्याने असं वाटावं की अरे हे घेतो मी पुस्तक, मला वाचायला पाहिजे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. असं खूप काही आहे. असं म्हणलं जातं की भागवत कथा ज्यांच्या घरात झालीच पाहिजे. वर्षातून एकदा भागवत कथा घरात आपण अरेंज केली पाहिजे. अरेंज करायला जमलं नाही तर त्या कथेला जाऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. किंवा एक ना चतुश्लोकी भागवत आहे, म्हणजे 4 श्लोकांचं भागवत आहे. या पूर्ण 4 श्लोकांमध्ये पूर्ण भागवत वाटलं ती म्हणून दाखवतो तुम्हाला या कॉलमध्ये. आपण शेवटी शेवटी म्हणू, ते एक छोटासा श्लोक आहे, 4 श्लोक. असं म्हटलं जातं की हे ज्या घरात रोज म्हणलं जातं ते घर एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षाही जास्ती पॉवरफुल बनतं. ते काय आता हे ज्याला मानायचं तो खरं मानेल, ज्याला नाही मानायचं तो नाही मानणार. पण दिस इज द वे यू एडिफाय, दिस इज द वे यू त्याला छान तुम्ही लेअरिंग करताय. छान. आणि एक तुम्हाला स्टडी पण सांगतो, आणि हे हे करता आलं पाहिजे कुठल्याही गोष्टीबद्दल, नॉट ओनली अबाउट ग्रंथांबद्दल तर खरंच आहे सगळं, तो विषयच नाही. पण तुम्हाला एखादी गोष्ट कोणाला द्यायची आहे तर तुम्हाला ती इंटरेस्टिंग करून देता आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की पुस्तक जेव्हा तुम्ही कोणाला देणार तेव्हा समजून घ्या की कसं काय म्हणायचंय हे पुस्तक देताना. आता मी सारांच्या हातात, सारंग कधी मला भेटला, घरी आलाय आणि मी असं त्याने पुस्तक पाहिलं कुठलं ठेवलेलं. कुठलं पुस्तक आहे दादा, काय? मी उचललं, हा ती वाच घेऊन जा असं म्हणलं. आणि दुसरं म्हणलं की अरे हे पुस्तक आहे कसं आनंद, अरे करेक्ट पुस्तक निवडलंय तू. या पुस्तकाने माझं आयुष्य बदललं होतं मागच्या 5 वर्षापूर्वी. मी हे वाचलं, याच्यातल्या काही गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्या आणि लाईफ सगळी चेंज होऊन गेली. तुला एवढं लवकर मिळालं, खूप चांगलं आहे, वाच. आणि हे सगळं याच्यातलं जे समजते तर आपल्या रोजच्या जीवनात आणतो, वापर. आता हे म्हणल्यावर स्वानंदचे ते पुस्तक वाचण्याचे चान्सेस जास्ती येतात. का नुसतं चल घेऊन जा, चल बघ वाच, जमलं तर वाच, नाही तर सोड, असं म्हणण्यात जास्ती आहे. नक्कीच. पहिलं मी जे एक्सप्लेन केलं त्यामध्ये. हा काय म्हणतोय स्वानंद? हा. हा. तर आणि मी हे काय एक्सप्लेन केलं माहिती आहे का? हा बिझनेस अँगल का सांगितलं मी, का कळत न कळत ना आपण कधी कधी नावं ठेवतो आपल्याकडच्या गोष्टींना, काही भारतीय संस्कृतीला, काही गोष्टींना आपण उगीच नावं ठेवतो. आपण एडिफिकेशन म्हणजे त्याबद्दल चांगलं किंवा त्याबद्दल छान वाटेल असं तर काही बोलत नाही, आणि उलट काहीतरी बोलून ठेवतो की ज्याने अजून काहीतरी असं वाटेल की यार मजाक करतो, काहीतरी त्याबद्दल जोक मारतो. तर असं असं झालं नाही पाहिजे. ओके. तर हा सगळा त्याला सजवण्याचा भाग आहे. हा तुम्हाला एक स्टडी सांगतो. एकदा काय झालं होतं, ही ऍक्च्युअल केलेली स्टडी आहे एका रेस्टॉरंटमध्ये. एका काही कस्टमर्स होते, त्यांनी काय स्टडी केली की खूप एक्सपेन्सिव्ह डिश होती ज्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट जे काही वापरले, तेल असेल, जे काही वापरलं असेल, ते सगळं एकदम बेस्ट क्वालिटी वापरलं. पण जेव्हा ते प्रेझेंट करायला व्यक्ती गेलं, म्हणजे कोणीतरी ज्याने ऑर्डर दिली,
एक टेबलवर बसणाऱ्या व्यक्तीने, त्याच्याकडे नेऊन देणारा जो व्यक्ती गेला ना, तो त्यांनी एकदम घाण वेमध्ये प्रेझेंट केलं. त्याचे कपडे घाण होते, ती प्लेट कशी तरी सगळी सांडलेली अशी तशी झालेली काहीतरी घाण प्लेट घेऊन गेला आणि त्याला दिलं. तर एवढी एक्सपेन्सिव्ह सगळं वापरून बनवलेली डिश सुद्धा ज्या कस्टमरने टेस्ट केली त्याला ती नाही आवडली. आणि दुसरं त्यांनी काय केलं, एक खराब डिश घेतली, खराब साधे साधे इन्ग्रेडियंट वापरून काहीतरी बनवलं, पण त्याला डेकोरेट खूप छान केलं. त्याला असं छान डेकोरेशन केलं, तो व्यक्ती सुद्धा एकदम छान असा तयार होऊन वगैरे एकदम तर नेऊन दिला. प्रत्येक कस्टमरला ती आवडली. तर पॉइंट काय आहे ना, तुम्ही ती कसं प्रेझेंट करताय फार महत्वाचं आहे कुठल्याही गोष्टीला. सो म्हणून ग्रंथांबद्दल असेल, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल असेल, हे असतं. आणि दासबोधात सुद्धा तुम्ही पहिलं जर समास वाचताल ना, त्यामध्ये तेच लिहिलंय की तो श्रोता विचारतोय की याच्यात मला काय काय मिळेल, आणि समर्थ रामदास तेच त्याला समजून सांगतात की तुला भक्ती मार्ग मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, असं मिळेल, तसं मिळेल. कळलं पाहिजे समोरच्याला. किंवा अरे बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला हे सांगितलं होतं, मनाच्या श्लोकांमध्ये जो शेवटचा मनाचा श्लोक आहे ना, तो काय माहिती आहे का? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्रामता मुक्तिभोगी. याचा काय अर्थ आहे? मनाची शते म्हणजे मनाचे श्लोक ऐकता दोष जाती, ते ऐकल्याने काय होतं, आपले दोष निघून जातात. मतिमंद ते साधना योग्य होती, म्हणजे मतिमंद आहेत ते साधनेला योग्य होतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, अचीव्ह करण्यासाठी काहीतरी मेहनत करावी लागते ना, साधना करावी लागते. व्यायाम असेल, अभ्यास असेल, काहीतरी करावं लागतं ना रेग्युलर. तेव्हा आपण उगीच विराट कोहली बनतं का कोणी पण? तेवढी मेहनत करावी लागते. उगीच कोणी मेसी रोनाल्डो बनतं का? नाही, तेवढी मेहनत आहे त्याच्या मागे. तर तेवढी मेहनत करावी लागते, तर ती साधनेच्या योग्य बनतो आपण. मनाची शते ऐकल्याने दोष जातात, जे मतिमंद असतात ते साधना योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, आपल्या अंगी सामर्थ्य, ज्ञान, वैराग्य हे चढतं. आता हे काय दिलं, हे काय, हेच सांगितलं त्याच्यामध्ये. तर असे खूप प्रकार आहेत वेगवेगळे, की एखाद्या एखाद्या ग्रंथाला, एखाद्या श्लोकाला कसं छान सजवून द्यायचं, हे आपल्या ग्रंथात खूप छान दिलेलं आहे. ते प्रत्येकाने शिकलं पाहिजे. ओके. तर हे स्वानंदने विचारलेल्या प्रश्नाचं एवढं लांबलचक उत्तर दिलं मी, की हनुमान खरंच ते कथा ऐकायला येतात का? ते येतात, मला तर वाटतं येतात म्हणून. तुम्हाला काय वाटतं, येत असतात का? आहेत ना, सगळ्यांना अनम्यूट करता येतं ना? अरे नेटवर्क तर नाही गेलं ना दादांनो? पण माझा आवाज येत नसेल तर प्लीज मेसेज करा, मला कळत नाहीये नेटवर्क गेलंय का काय झालंय ते. आहे, ज्ञान दिसतोय मला. आहे म्हणजे नेटवर्क तर आहे. ओके, प्लीज मेसेज. तुम्हाला कळालं का आत्ता मी समजून सांगितलेलं? आपण पुढे जायचं का? अरे आज काय झालं, नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का? सगळ्यांकडून मला उत्तर खूप लेट मिळायला लागली, त्यामुळे मला कळेना. काय म्हणलं दादा? हा. माझा आवाज आलाय ना, का की नेटवर्कमुळे की आवाज डिस्टर्ब आलाय झाला? आलाय नाही, मी जरा आलाय. उशिरा जॉईन झाले. हा, तू उशिरा जॉईन झाला, पण मी आत्ता सांगितलेलं कळालं का? कोण कोण होते? हो ज्ञान हो होतं आणि हो. स्वानंद होते. हो, काय आलं. लांबलचक काय उत्तर दिलं मी खूप. हं, ठीक आहे. एडिफिकेशन बद्दल आपण बोललो, आणि कसं एखाद्या गोष्टीला छान सजवून सांगायचं याबद्दल आपण बोललो. आता आपण या ग्रंथाबद्दल थोडंसं बोलू. ठीक आहे. तर ह्याच्यामधली मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या ग्रंथात गोष्टीच गोष्टी आहेत, आणि एवढ्या छान गोष्टी आहेत, आणि एवढं त्यातून छान लेसन्स मिळतात, म्हणजे मॉरल म्हणतो ना आपण, तेवढे छान मिळतात ना. त्यामुळे प्रत्येकाने भागवत कथा ऐकलीच पाहिजे असं मला वाटतं. तर आधी तुम्हाला माहिती आहे की विचारू आपण. एक मी तुम्हाला नाव सांगतो, तुम्हाला माहिती आहे की हे नाव कोणाचं आहे? रणछोड असं एक नाव आहे कोणाचं तरी. रणछोड ऐकलंय? हो, तुम्हाला माहिती कोण, कोणाचं नाव आहे ऐकलंय. रणछोड? हो, रणछोड सिंग म्हणून कोण. रणछोड सिंग. दादा मी ते एका मूवी मध्ये होता ना रणछोड. थ्री इडियट्स मध्ये होतं. हा, इडियट. करेक्ट. रणछोडदास रणछोडदास छानछळ. दास. छानछळ. हा. रणछोडदास छानछळ. करेक्ट करेक्ट. पिक्चर बरोबर आठवलं सगळ्यांना, व्हेरी गुड. हा, त्यात तर होतच, पण हे ऍक्च्युअल नाव श्रीकृष्णाचं आहे. हो. हा, तर हे का पडले, हे या
पुस्तकात ती कथा आहे, म्हणजे तुम्हाला सांगावं या ग्रंथामध्ये ती कथा आहे. तर ठीक आहे, लोकांची तर आहेतच नावं, पण एकदा काय झालं होतं हे सांगतो. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मला मला स्वतःला फार आवडते. तर मथुरेचा राजा होता कंस. कंसाला सूर्याने मारलं, आपल्या कृष्णाने मारलं. आणि कंसाचा जो सासरा होता जरासंध, त्यांनी ह्याच्यावर अटॅक केला, श्रीकृष्णावर. तो जेव्हा रणछोडदास श्यामलदास छाछड, बरोबर आहे, असंच नाव होतं त्याचं. हा. तर त्यांनी मथुरेला जेव्हा श्रीकृष्ण होते त्याच्यावर अटॅक केला. आणि एकदा दोनदा नाही, 17 वेळेस अटॅक केला. आणि 17 वेळेस अटॅक केल्यावर त्याच्याकडे तुम्हाला ते पण एक छान आहे म्हणजे, ठीक आहे, ते नंतर आपण बोलू. पण 17 वेळेस अटॅक केला आणि प्रत्येक वेळेस तो फेल होतो. त्याला ते काही, इकडे श्रीकृष्ण आणि अं, बलराम नाही, काय श्रीकृष्ण भावाचं नाव काय होतं? बलरामच होता. बलरामच होतं, करेक्ट. हा, श्रीकृष्ण आणि बलराम दोघं होते. त्यांच्याकडे फुल वेपन्स होते, म्हणजे त्यांच्याकडे दिव्य अस्त्र होते सगळे. तर ते एकदा काय दोनदा काय 17 वेळेस काय, एकदाही ते हरवू शकले नाही त्यांना. पण 18व्या वेळेस हा जरासंध वैतागला. तो म्हणे आता खूप झालं, इतक्या वेळेस अटॅक केला पण मला काही जमलं नाही. आणि त्यांनी कालयवन नावाचा एक राजा होता, त्याला पाठवलं की याला पाठवू आपण आणि याला सांगू की तू कर अटॅक. आणि तू आता हे हरवच, या कृष्णाला आणि बलरामाला दोघांना हरव, आणि मला ते मथुरा पाहिजे. आणि जेव्हा कालयवन आला श्रीकृष्णांना आणि बलरामाला मारायला आला, अटॅक करायला, तेव्हा त्याच्याकडे ना एक वरदान होतं कालयवनाकडे, की तो कुठल्याही शस्त्र, कुठलाही योद्धा त्याला कुठल्याही शस्त्राने मारू शकणार नव्हतं. असं त्याला वरदान होतं, देवाकडून त्याला मिळालेलं होतं. की मग श्रीकृष्णाला ते कळालं होतं की अरे, आता ह्याला तर फाईट करायची सोबत, याला काही मारा, मी हा मरणार तर नाहीये. तर मग इथं मारामारी करून काय फायदा, म्हणजे हे जरी इथं युद्ध केलं, काही केलं, तर लोकच मरणार आहेत आपल्या आसपासचे, मथुरेतले लोक मरतील, इकडे तिकडे लागेल सगळ्यांना. त्यामुळे श्रीकृष्ण इथून पळाले, त्या युद्धातून पळून गेले. आणि तेव्हा त्यांचं नाव छोडलं, तेव्हा त्यांचं नाव पडलं रणछोड दास. की जे रण होतं ते सोडून पळाले ना तिथून. आता ते पळाले म्हणजे की घाबरून नव्हते पळाले, ते श्रीकृष्ण आहे शेवटी, त्यांना काय आहे? त्यांना सगळंच माहिती आहे. तर त्यांना माहिती होतं की तो असा आहे, त्याच्याकडे काही मरत नाही कशाने वगैरे, म्हणून ते पळाले. तर ह्याच्या पुढे इंटरेस्टिंग गोष्ट आहे अजून. अं, ते पळाले तर काल यवन जो होता ना, पळाले तर पळाले, त्यांनी काय केलं, काल यवनाचा इगो ना असं त्यांनी पेटवून दिला पहिले. तो जो जरासंध होता तो म्हणे काल यवनाला की ठीक आहे, चल पळून गेले आणि श्रीकृष्ण पळून जाऊ दे, आपण आता आपलं आपलं काम करू, ते मथुरा आपलं घेऊन टाकू, आपलं काम होईल. काल यवन म्हणे नाही नाही, असं कसं म्हणे, कसं का पळाला म्हणे, याला बघतोच म्हणे मी, माझ्यापासून कसं काय पळतो, मी मारणारच म्हणे या श्रीकृष्णाला. आणि ते मागे पळायला लागले. असं श्रीकृष्ण इगो अजून भडकावलं की हा ये मारायला ये म्हणून. आणि तुम्हाला मी मॅप पण दाखवतो की श्रीकृष्ण कुठून कुठं पळाले, बघायचं. म्हणजे कसं त्यांनी डोकं लावलं आणि कसं कसं लोक. हे बघ, हा गुगल मॅप आहे प्रॉपर. हे इथं मथुरा आहे, दिसती इथं मथुरा. मथुरा. आणि हे इथं आहे ढोलपूर. इथं ढोलपूरला एक गुफा होती, त्या गुहेमध्ये ते पळाले. हा, म्हणजे हा आत्ताचा मॅप आहे, तेव्हा काय माहित नाही, पण आत्ताच्या मॅपनुसार सुद्धा ऑलमोस्ट 111 किलोमीटर दाखवते. 2 तास. असं जर कोणी पळत असेल, हा, तेव्हाची गोष्ट वेगळी असेल म्हणजे ठीक आहे. पण आपल्याला आता कॉमन सेन्स आहे की नाही, बेसिक. आता मला समजा माझ्या मागे जर कोणी लागलंय, समजा अंकित मला पकडायला माझ्या मागे पळतो, तर मी असं पळेल की अंकितला मी दिसूच शकणार नाही, जेणेकरून मला त्यापासून पळता येईल. पण श्रीकृष्ण बरोबर असे पळत होते की वळणावर वळणावर वळणावर, तर काल यवनाला दिसलं पाहिजे की कुठं पळतायत. असं किती 100 किलोमीटर पळत घेऊन गेले त्याला, ये 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 म्हणून म्हणून त्याला कुठं 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 पळत घेऊन गेलं. तर कळलं म्हणजे एवढं तर कळावं ना, दुश्मन असेल कोणी असेल, एवढं तर कळावं की समोरचा आपल्याला काय करतोय, म्हणजे आपल्याला कुठेतरी ट्रॅप मध्ये घेऊन जाण्यासाठी पळवतोय, का खरंच घाबरून पळतोय का काय. जसं शिवाजी महाराजांची गोष्ट आहे ना, त्यांनी अफजल खानाला पत्र लिहिले होते, मी खूप घाबरलोय, असं नका करू, माझी मदत करा वगैरे वगैरे, काय काय पत्र लिहिले होते. आणि त्याला इकडे बोलायचं होतं, तू इकडे ये म्हणायचं होतं त्यांना. तू ये ये तू, तू इकडे जावळीच्या खोऱ्यात आहे, तिकडे नको तू मैदानात, तू इकडे ये, हे पाहिजे होतं. पण ठीक आहे, असं बरोबर शत्रूचा इगोचा बरोबर ते वापर करून घेतात. तर काय झालं, तो लागला मागे पळत पळत पळत, आणि श्रीकृष्ण पळत पळत ते एका गुहेत पळाले. ढोलपूरला एक गुहा आहे, त्या गुहेच्या मध्ये पळाले. तर त्या गुहेमध्ये खूप वर्षापासून एक मुचकुंद नावाचा एक राजा होता.
तो झोपलेला होता. त्यांनी काहीतरी खूप वर्षांपूर्वी युद्ध जिंकलं होतं आणि त्याने देवाला वरदान मागितलं होतं की मला झोपायचंय म्हणे, आता बस मी खूप थकलेलो आहे, मला झोपायचंय, मी खूप फाईट केली किंवा जे काय असेल खूप युद्ध केलं, मला दोन देव प्रसन्न झाले आणि देवाने त्याने दोन वर मागितले की एक तर मला झोपायचंय आणि दुसरं मला विष्णूंचं दर्शन पाहिजे. या दोन गोष्टी म्हणजे पहिले काय पाहिजे म्हणजे पहिले झोपायचं म्हणे, मग झोप झाल्यावर दर्शन पाहिजे. मग त्याला काय वर दिला होता की तू झोपेतून तुला जो कोणी उठवेल म्हणे तो तो जळून जाईल म्हणे, जो कोणी तुला झोपेतून उठवेल. तू आता झोपला की तुला झोपच लागेल, तुला झोपायचं ना भरपूर, तर तू झोप. आणि जो कोणी तुला उठायला जर कोणी आलं तर तुझ्या डोळ्यातून काहीतरी निघेल आणि तो जळून जाईल तिथल्या तिथं. म्हणून तो तिथं झोपलेला होता. श्रीकृष्ण तिकडे गेले आणि श्रीकृष्णांचा एक असा येल्लो लाल कलर, एक थोडासा तांबड्या कलरचं त्यांचं एक हे असायचं, काय म्हणतो उपरणं असायचं नेहमी सोबत. ते पटकन त्या गुहेत गेले आणि तो जो राजा झोपला होता मुचकुंद नावाचा, त्याच्या अंगावरती टाकून दिलं आणि तिकडे अंधारात जाऊन बसले. बसले उभे राहिले. श्रीकृष्ण काय थोडेसे सावळेचे होते, काय अंधारात कोणाला दिसणार आहे, काही कळायचा पत्ता नाही. तिकडे जाऊन ते उभे राहिले. तो कालयवन मध्ये आला. त्यांनी पाहिलं की हा कुठं पळाला कृष्ण, कुठं पळाला, म्हणून मारायचं मार. त्याचं डोकं तर आधी फिरलं होतं. 100 किलोमीटर पळून आणल्यावर काय होणार, डोकं फिरणारच ना. तो डोकं फिरलेलं होतं. तो म्हणे हा कुठं लपलाय म्हणे, गुहेत पळाला, त्याला मारणारच. त्यांनी तिथं कोणाला तरी झोपलेलं पाहिलं आणि त्याच्यावर तो श्रीकृष्णाचं ते उपरणं टाकलेलं होतं. काल येऊन तिथं गेला. त्यांनी अशी गपकन लाथ दिली त्याला, म्हणजे यायला मी तो पळतो का रे तू, अशी लाथ दिली. तो उठला तो राजा. आणि त्याला तो वर मिळालेला होता की जो तुला उठवेल तो जळेल म्हणून तिथं. तर हा कुठल्या शस्त्राने मरणार नव्हता, हे श्रीकृष्णांना माहिती होतं. तसं तिथं तो आला, ते उठला, डोळे उघडले, 3 सेकंदाच्या आत हुस कर्पूर गौरम करुणावतार मुर सगळे जण म्हणजे काही कळायच्या आत कापूर पेटवतच बुम गायब. सगळे- त्याला याला कळेना काय झालं, त्याला कळेना काय झालं. अहो, कोणी लाथ घातली, कोणी उठवलं मला, याला कळेना, याला वाटतं कृष्ण आहे, याला मारू आपण, त्यांना फटके देऊ, त्यांना सुधरेना, कोणालाच काही कळेना. थोड्यात वास खास म्हणजे डोळे पूर्ण खाक झालं त्याचं. आणि मग श्रीकृष्ण तिकडून अंधारातून समोर आले. असे त्यांचे 4 हात वगैरे छान त्यांना दर्शन दिलं त्या मुचकुंद राजाला. कारण त्यांनी तो वर मागितला होता ना की मला झोपेतून कोणी उठवायचं नाही आणि मला विष्णूंचं दर्शन पाहिजे होतं. तर अशी ती कथा आहे. म्हणजे मी त्याचं जस्ट तुमच्यासाठी एक छान पोस्टर बनवले, तुम्हाला जस्ट दाखवतो सहज शेअर करायला. मग असं झालं की श्रीकृष्ण इथं होते मथुरेहून, ते पळत गेले. हा मस्त झोपलेला होता मुचकुंद राजा. त्याला उठवलं आणि जसं याच्या डोळ्यातून ती आग आली, हा काल येऊन गेला जळून. मी हा फोटो नंतर शेअर करतो ग्रुपवर. ही ती कथा आहे. म्हणून त्यांना रणछोड दास ते नाव पडलं तेव्हापासून. श्रीकृष्णांचं नाव आहे ते रणछोड. श्रीकृष्णांचे खूप नाव आहे, त्यापैकी हे एक नाव आहे. आणि ही कथा आपल्याला हेच सांगते की फायटिंग इज नॉट ऑलवेज अबाउट लाईक पुढे जाऊन मारणंच ही फाईट नसते. 2 पावलं मागे येणं पण असते, काहीतरी काहीतरी डोकं लावायचं असतं काही ठिकाणी, हळूच कुठेतरी पळून जायचं असतं, काहीतरी करायचं असतं. हे गनिमी कावा जो आपण नेहमी शिवरायांचा बघतो, सेम म्हणजे हे हे सगळ्या गोष्टी लहानपणी शिवाजी महाराजांनी ऐकलेल्या होत्या, म्हणून त्यांना माहिती होतं की कसं आपल्याला खेळायचंय, कसं वापरायचंय, कुठं कुठं. तर ही माझ्या फार आवडीची कथा आहे. म्हणजे मला ही मी पहिल्यांदा वाचली तेव्हा अशी दिलेली नाही त्याच्यामध्ये. मी तुम्हाला खूप असं सजवून सांगितली ती, असं लादबीत घालतो वगैरे असं की दिलेली नाही त्या ग्रंथामध्ये. ती नॉर्मल दिलेली. मी एक थोडस काय म्हणतात त्याला स्टोरी फॉर्म मध्ये सांगितलं, तुम्हाला आवडेल, हसू येईल असं. आणि मलाही स्वतःला हसू येतं ते. मी त्या तसं बनवलं त्याला की असं आपण सांगत जाऊ एखाद्याला सांगताना. कारण परत तेच मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, मला माझं पर्पज काय की तुम्हाला तो ग्रंथ घेऊन वाचावा वाटला पाहिजे. म्हणून मी ही गोष्ट सांगितली की ही गोष्ट अशा खूप आहेत, खूप गोष्टी आहेत. मी तुम्हाला अजून त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगेल सगळ्या. पण अशी फायटिंग असलेली किंवा अशा काही गोष्टी छान असतात. मला खूप मजा येते वाचायला. रामायणामध्ये पण केवढ्या गोष्टी आहेत अशाच सगळ्या. हां, बरं मला एक काय सांगायचं होतं. एक सेकंड, मी लिहून ठेवलं होतं ते, तुम्हाला जस्ट माहीत असावं म्हणून. आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये ना अक्षौहिणी सेना असा खूप ठिकाणी उल्लेख होतो. अक्षौहिणी. तर तुम्हाला माहिती आहे का अक्षौहिणी
म्हणजे किती असतं? एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती सैन्य हे माहिती का तुम्हाला? ऐकलंय कधी? नाही, मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. सेकंड इथे टाकतो मी. मेसेज केलाय बघा, तुम्हाला इथे दिसतील. हे अंदाज आहे बरं का, मलाही माहित नाही, मी सहज AI ला विचारलं आणि मला हे कळालंय, पण असंच काहीतरी एक गणित आहे त्याचं, की 21,780 870 रथ असायचे, त्यानंतर 21,870 हत्ती स्वार असायचे, घोडेस्वार वेगळे असायचे 65,610 ते वेगळे, पायदळ सैनिक वेगळे 1,09,350, आणि हे सगळे मिळून 2,18,700 हे एक अक्षौहिणी झाले. एक असे त्यांच्याकडे 15 अक्षौहिणी, 20 अक्षौहिणी, असे असे सैन्य असायचे जेव्हा हे सगळे युद्ध व्हायचे तेव्हा. आता हा फरक असेल, मी मी असं नाही म्हणत की हे एक्झॅक्ट हेच नंबर्स आहेत सगळे म्हणून, हे वेगळे असू शकतात, पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगतो की एक अक्षौहिणी म्हणजे काय. काही म्हणजे कलेक्टिव्ह रथ, हत्ती, घोडेस्वार आणि पायदळ ह्या चौघांचं मिळून एक अक्षौहिणी होत. असे महाभारतात पण मोठे मोठे, महाभारतात जर बघायला गेलं ना, तर किती होते पहा. हे मी लिहून ठेवलं, तुम्हाला सांगावं. पांडवांकडे 7 आणि कौरवांकडे 11 अक्षौहिणी होत्या महाभारतात. अय्यो. म्हणजे टोटल 18 अक्षौहिणी सेना लढली होती महाभारताच्या वेळेस, इतके जास्त. ते तुम्ही शोधा, असं मजा येते असं शोधायला की हे नेमकं किती. तुम्ही बघा कुठल्या ग्रंथात सापडतंय का, किंवा कोणी ओळखीचे आहेत त्यांना विचारून बघा की नेमकं किती असतं अक्षौहिणी म्हणजे. हे बरोबर आहे का मलाही माहित नाही. बोल बोल सानंद, ते बोलायचं आहे का? दादा, एक विचारायचं होतं. म्हणजे हम्म. महाभारतमध्ये जेवढ्या अक्षौहिणी लढलेल्या, म्हणजे ते हम्म. 1 कोटीच्या वरती होत्या संख्या त्यांची सगळ्यांची मिळून. असेल तुम्हाला आता हे वेळा वाचतोय मी, नक्कीच असणार तेवढी, कारण खूप मोठं होतं ते. कारण एकच 2 लाखाच्या येते जाते, म्हणजे 11, म्हणजे 11 7. हम्म. होते होते तेवढे होते सुद्धा तेव्हा. रामायणात सुद्धा खूप होते ना. तुम्ही आता रिसेंटली हे पाहिलं का, एक ना, एक SS राजमौली ना, एक डायरेक्टर आहेत, त्यांनी RRR बनवलाय, किंवा हा, बनवलं. त्यांचा ना एक नवीन पिक्चर होते बा, वाराणसी. राम वाराणसी. हा, वाराणसी पण त्याचा आहे. त्याच्या ट्रेलरमध्ये त्यांनी दाखवलंय बा, असं हनुमान दाखवले त्यांनी, असे हा पूर्ण हा हा. सेना अशी लढतीये. म्हणजे मी पाहिलं पाहिलं. खूप वर्षानंतर असं पाहिलं असेल की असं व्हिज्युअल्स दाखवलंय त्याचे. वाचून तर इमॅजिन आपण खूप करतो, पण कोणीतरी असं ते व्हिज्युअल दाखवलं, मला फार छान वाटले ते. असे मोठे हनुमान दाखवले त्याने, सगळे असे लढतायत खाली, पूर्ण वानर सेना आहे वगैरे. ते आवडलं मला ते व्हिज्युअल बघायला खूप. काय असेल काय म्हणते, ठीक आहे. पण तुम्ही शोधा, मी तुम्हाला असंच होमवर्क, तुम्ही विचारा तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी विचारा, ज्याचा कोणाचा अभ्यास आहे त्याला विचारा की एक अक्षौहिणी म्हणजे किती असतं. आणि मला सांगा हे बरोबर आहे का नाही. समजा AI ने आपल्याला चुकीचं सांगितलं, आपण AI ला सांगू की अरे काही नको सांगत, जर तुला माहित नसेल तर नाही म्हण, उगाच चुकीची माहिती देत नको जाऊ. हो ना. AI काय आपणच दिली माहिती आपल्याला, तर दुसरं काही नाही. ते कोणतरी दिली असणार त्याला, म्हणून त्यांनी सांगितलं असणार. चुकीचं असेल असं काही नाही, असूही शकतं बरोबर. पण ही कथा आहे, ही ना फार मस्त कथा आहे. मला अं, अं, याच्या पुढे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, रणछोड दासची कथा लक्षात ठेवा, की काल यवनामुळे ते पळून गेले, आणि तिकडे गुहेत जाऊन मस्त त्याला जाळूनच टाकलं त्याला तिकडे जाऊन. कसं त्यांनी डोकं लावलं बरोबर, त्याला इकडून तिकडे पळवलं मस्त पैकी. मला मला ती वाचतानाच ही मजा आली होती की 100 किलोमीटर जर कोणी पळवत घेऊन चाललंय तर 100 किलो कळलं पाहिजे ना यार, आपल्याला घेऊन जायचं म्हणून घेऊन चाललंय तिथं. कोण पळेल बरं 100 किलोमीटर. मजाच येते कधी कधी. हा हा, ठीक आहे. अजून मला अजून एक काय बोलायचं होतं सगळ्यांसोबत. एक ना, समीर समीर दादा लिमये म्हणून आहेत. ते खूप छान अ, भीमरूपीचा अर्थ हो. सांगतात, दासबोधाचा अर्थ सांगतात. तर त्यांचं प्रत्येक शनिवारी लहान मुलांसाठी YouTube लाईव्ह वर ते आजकाल सांगायला, म्हणजे एक 4-5 शनिवार ते आहे चालू. बहुतेक अंकित तुमच्याच घरी काल तीन सगळे शनिवार भेटले होते ना. तीन हो हो 3 शनिवार. 3 शनिवार आहेत हो ना, 3 अजून का एक पुढचा 4 शनिवार शनिवार आहे. आहे. हा हा. 2 शनिवार झाले.
हा हा नाही मला दोन्ही काल शनिवारी. आमच्याकडे होतं. हा हा तर त्याच्यानंतर ऑनलाईन राहणार आहे. हा. हम्म. तर पुढच्या शनिवारी माझा काय विचार होता, आपण किती वाजता आहे? 5 वाजता आहे ना ते? 6. नाही, 6 ते 7. 6 ते 7. तर पुढच्या शनिवारी आपण असं ऑनलाईन कनेक्ट करून बघायचं का? आपण वेगवेगळ्या हो ठिकाणी असतो चालेल. आपल्या आपल्या. हा म्हणजे तू तर काय कर, स्क्रीन शेअर करतो ना, तर त्यावेळेस युट्यूब हम्म. वरती ते आहे. हा करेक्ट, तर हेच तू तर माझा विचार स्क्रीन होता. लाईव्ह शेअर शेअर कर. करू शकतो. करेक्ट, हाच माझा विचार होता. म्हणजे व्हर्च्युअली आपण कनेक्टेड असू आणि सगळे मिळून हो आपण असं बघतोय, असं आपण विचार करू. मी पण तुमच्यासोबत अटेंड करतो. तर मी काय करेल फक्त हम्म. पुढच्या शनिवारी आता मेसेज टाकतो मी आपलं मीटिंग झाल्यावर. 6च्या हम्म. आधीच थोडंसं युट्यूबला ऑन करून इथं स्क्रीन शेअर करून ठेवतो आणि आपण सगळेजण हो हो. याच आयडीला कनेक्ट करूया आणि मस्तपैकी सगळेजण अटेंड करू 1 तास. हं? येस. वा. कारण काय चालतंय. झालं, मी मी थोड्याशा काही मेडिकल गोष्टींमध्ये बिझी होतो घरच्या, आणि त्यांचा मला फोन आला स्वतः. समीर दादांनी मला फोन केला की अरे तू हो सगळ्या मुलांना घेऊन सोबत बस हे कर. अरे यार मी नेमका अशा अडकलोय, आता काय सांगावं दादांना. पण मग माझ्या डोक्यात आलं ठीक आहे, असं तरी कनेक्ट करू आपण. ऑनलाईन तर कनेक्ट करू शकतो आपण, प्रत्येक जण आपल्या आपल्या घरून कनेक्ट करू. पण रूल्स लक्षात ठेवा, रूल्स आपले त्याही त्याही मीटिंगसाठी सेम असणार. ठीक आहे, व्हिडिओ ऑन ऑफ ठीक आहे, ते डिपेंड करतं. कधी समजा नेटवर्कचा इश्यू, व्हिडिओ बंद करून बसा. पण तुम्ही लक्षात ठेवा, फोकसनी बसायचं, वेळेवर यायचं, वही पेन घेऊन बसायचं, काही वाटलं छान लिहून काढायचं काही आवडलं तर. ठीक आहे. आणि मला अजून एक मी लिहून ठेवलं तुम्हाला शेअर करायला सगळ्यांसोबत. तर पुढच्या शनिवारी कनेक्ट करू, रविवारी पण करूच आपलं आपलं. पण शनिवारी पण 1 तास आपण गप्पा मारण्यासाठी कनेक्ट करूया. बहुतेक आपण पुढच्या वर्षात चालू आहे का पुढच्या रविवारी? नाही, त्याच्या पुढच्या रविवारी पुढच्या वर्षात चालू आहे. ठीक आहे. मला मला अजून एक सगळ्यांसोबत काय मी एक नवीन काय म्हणते, म्हणच म्हणता येईल, हिंदीमधली म्हण होती, मला ती सगळ्यांसोबत शेअर करायची होती. थंडी पडली ना इकडे, तुम्ही कुठल्या कुठल्या सिटीत आहात तिकडे चांगलीच थंडी पडली आहे ना? हम्म. थंडी पडली की काही ना काही होत राहतं, सर्दी खोकला प्रत्येकाला काहीतरी होतं. तर ना मी एक खूप छान हिंदीवाली म्हण ऐकली, मला खूप आवडली ती. ती अशी होती की म्हणजे ही म्हण फॉलो केली तर आपण फिट राहतो, असं त्याचा अर्थ होतो. पैर गरम, पेट नरम, दिमाग रखो ठंडा, और वैद्य जी को मारो डंडा. म्हणजे कुठल्या डॉक्टरला डिसरिस्पेक्ट नाही करायचं मला, ते फार महत्वाचे आहेत, म्हणजे देवानंत डॉक्टरच आहेत आपल्यासाठी. पण मला नेहमी वाटतं की डॉक्टरांकडे ना, म्हणजे आपल्या बावटपणामुळे डॉक्टरांकडे जावं नाही लागलं पाहिजे. याला मी 100% माझं म्हणतो मी की रात्री कुठतरी बाहेर जायचं आणि आईस्क्रीम खायचं, मग म्हणायचं माझा घसात बसला, मग दवाखान्यात जावं लागलं, थ्रोट इन्फेक्शन झालं, कशाला गेलं मग खायला? की गरज आहे का? म्हणजे मी याला बावटपणा म्हणतो. किंवा म्हणजे ह्याचं या म्हणीतून लक्षात घ्या, पाव गरम पेट नरम दिमाग रखो थंडा. म्हणजे काय? पाय थंड आपले असले ना की सहसा सर्दी खोकला सुरू होतो. तर समजा खूपच थंडी पडली ना, मी स्वेटरपेक्षा मी सॉक्स प्रेफर करतो. मी आधी सॉक्स घालतो, कारण ना फरशी थंड होती. आपले पाय जेवढे गरम राहतात ना, तेवढं बॉडी टेम्परेचर नॉर्मल राहतं. ओके. तर पाव गरम पेट नरम. पेट नरम म्हणजे असं एकदम ढेई सुटलेलं पोट, तो अर्थ नाही त्याचा. पोटामधलं चालू आहे हा विषय की पचण्यासाठी जे सोपं जाईल असं खायचं. की मैदान हे त्यांना अवघड की खाऊन नाही ठेवायचं की ज्यांनी पोटाला खूप कष्ट पडतील पचवण्यासाठी. म्हणून पाव गरम पेट नरम दिमाग रखो थंडा. म्हणजे काय, एक जास्ती ताण नाही घ्यायचं उगीच गोष्टींचं, स्मूथली करायच्या, छान आपल्या सवयी ठेवायच्या, ते करत जायचं. आणि मग हे 3 फॉलो केले की काय, फिर वैद्य जी को मारो डंडा. म्हणजे डॉक्टरांची गरजच पडणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. खरंच मारायला जाऊ नका कुठल्या डॉक्टरला. पण मला आवडली ही म्हण. म्हणले अरे या रविवारी सगळ्यांना सांगू आपण. खूप दिवसांनी असं काहीतरी वेगळं ऐकलं मी. अरे वेदच मस्त पण आहे. हा लक्षात ठेवा तुम्ही पण. वेदच खूप दिवसानंतर कनेक्ट झाला. वा वा. हॅलो. बेस्ट. तर हा अरे पण आपला मेन राहून गेला ना. आपण एक श्लोक आपल्याला काय ठरवलं होतं की त्या ग्रंथातला श्लोक, आपल्याला पहिला श्लोक आला पाहिजे. तर मागच्या वेळेस आपण दासबोधामधला पहिला श्लोक मी तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला आता भागवत ग्रंथामधला पहिला श्लोक सांगतो. नंतर तुम्हाला लिहून पण पाठवतो.
पण पहिलाच श्लोक फक्त आपण ठरवलंय की सगळ्या अंकितला काहीतरी बोलायचं. येस. दादा, ते महाभारतामध्ये जेवढे 18 अक्षयणी म्हणून हे होतं ना सेना, तर त्याचं टोटल त्याच्यामध्ये लोक होते 3 करोड 93,000, नाही, 3 करोड 93 लाख 66,000 एवढे त्याच्यामध्ये सोल्जर होते. कुठून काढलं तू हे? ह्याचं कॅल्क्युलेट करून काढलं. अरे बापरे, एवढ्या वेळात हा, कॅल्क्युलेट केलं का? त्याच्यामध्ये बघ, एका ह्याच्यामध्ये समजा अं, 2,18,700 सोल्जर असतात एका ह्याच्यामध्ये, अक्षौहिणी, हा. अक्षयणीमध्ये. हा. तर त्याच्यामध्ये जे असे हातात भाला घेतलेले असतात तर ते असतात 21,000. त्यानंतर जे एलिफंट असतात ते असतात 21,870. त्यानंतर जे घोड्या असतात ते 65,000. हा. 610 एवढे असतात. आणि जे फूट सोल्जर असतात तर ते असतात 109,350. तर टोटल सोल्जर 218,700 आहे. ओके. हा. व्हेरी गुड. अरे. कौरवांची आर्मी 11 11 अक्षयणी होती आणि पांडवांची 7. हम्म. ओके. व्हेरी गुड. टाकून दे कॅल्क्युलेशन आपल्या ग्रुपवर नंतर. आपण कोणाला तरी चालेल. विचारू बरोबर आहे का, सांगू हवं हे सगळं. ठीक आहे. हा ना एक पहिला श्लोक आहे, फक्त तुम्हाला म्हणून दाखवतो. श्रीमद भागवत महात्म्याचा पहिला श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. तर याचा मराठी अर्थ होतो की जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्याच्यामुळे होतो, तसंच आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. असा पहिला श्लोक आहे. ओके. तर आपल्याला फक्त माहीत असावा आपलं जे टार्गेट आहे की प्रत्येक ग्रंथामधला पहिला श्लोक. तर हाही मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. आणि मग हळूहळू या ग्रंथातले बाकीच्याही गोष्टी सांगतो. ही गोष्ट आवडली का तुम्हाला? रणछोड दास वाली छान होती की नाही गोष्ट? खूप आवडली, खूप आवडली. तर लक्षात राहू द्या. पुढे आपण मी प्रयत्न करतो की अजून याच्यातल्या अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी जर असतील ना, तर पुढच्या पण काही कॉल्समध्ये हा अजून याच्यावर 2-3दा बोलू आपण या ग्रंथाबद्दल. कारण काय होईल ना, कधीतरी अ, भागवत कथा खूप कॉमन आहे, खूप ठिकाणी होत असते. रामायण किंवा दासबोध याच्या फार कमी असे ते शिबिरच होतात, डायरेक्ट कथा असतात. रामायणी कथा खूप असती, पण भागवत कथा मी सहसा खूपदा पाहिलेली. प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक ठिकाणी होत असते. आणि तुम्ही असं अधूनमधून जाऊन जरी ऐकलं ना, तर तुम्हाला आवडायला लागेल ते, की अरे ह्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत फार त्यातल्या. तर एक तुम्हाला, मला तरी असं होतं की त्या गोष्टीतली, त्या कथेमधल्या समजा मोठी कथा आहे त्यातले थोडे पॉईंट जर मला माहिती असतील ना, तर ते ऐकण्याचा मला इंटरेस्ट जास्ती होतो. जर काहीच मला माहित नसेल, झिरो माहिती, तर मला एवढा इंटरेस्ट येत नाही ऐकण्यामध्ये. पण थोडं 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 माहिती असेल ना, असं वाटतं चला ऐकू हे काय आहे. किंवा अरे ह्यांनी हे सांगितलं होतं, हे आहे का या कथेमध्ये, का काही वेगळं आहे, अजून अजून ह्याच्यात काही ॲडिशन आहे का, असं मला सापडायला फार मजा येते. असो, हा एक श्लोक आहे, मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करतो. त्यानंतर ही जी कथा आहे कालयवनाची, ती पण ग्रुपमध्ये पाठवून देतो, तुम्ही वाचा. आणि पुढच्या आपण रविवारी परत भेटूया. आता 1 मिनिटासाठी आपलं नेहमीच ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. स्वानंद काहीतरी बोलायचं आहे का? हात वर केलाय. दादा, एक विचारायचं होतं. आता येस. तू ज्या पुस्तकामधनं जे सांगितली कथा, ती श्री वेदव्यास यांनी लिहिली आहे का? हो, त्यांनीच लिहिलंय. हा. का बरं? नाही, ते माझ्या डोक्यात मनातच हे आलं की हे चैतन्य महाप्रभूंनी लिहिली आहे की वेदव्यासनी लिहिली आहे. नाही नाही, वेदव्यास त्यांनीच लिहिलेलं आहे हा ग्रंथ. हम्म. हम्म. तेही आपण बघू आपण. आणि मला एक हे आहेत ना, मकरंद बुवा रामदासी म्हणून आहेत, तुम्ही ऐकलं असेल समजा त्यांचं. तर त्यांचं ना सांगण्याचा पद्धत थोडीशी फ्रेंडली आहे, मला त्यांची पद्धत फार आवडती. ते थोडंसं मॉडर्न पण सांगतात आणि त्यातल्या गोष्टी पण सगळ्यात छान सांगतात. मी आता जी गोष्ट सांगितली त्यांच्याकडूनच ऐकलेली, त्यातले काही पॉईंट्स तुम्हाला सांगितले. पण तुम्ही त्यांचं ऐकून बघा, कधीच आवडेल. कारण ते
किंवा मी जास्ती कनेक्ट करतो. ते पण इंजिनियर आहेत, मकरंद बुवा. आणि बरेचसे पॉइंटर्स मला त्यांच्यावर कनेक्ट होतात, म्हणून मला त्यांचं ऐकायला आवडतं. जसं वेळ मिळेल तसं मी खूप ऐकत असतो त्यांचं. तर चला, आपला वेळ संपायला लागलाय. क्विकली ग्रॅटिट्यूड. 1 मिनिटासाठी छान डोळे बंद करून बसा आणि लेट्स से थँक्यू फॉर एव्हरीथिंग. कशा कशाला थँक्यू म्हणायचं? थँक्यू फॉर सगळं. आपल्या घरातल्या देवघरापासून सगळं आठवा. घर आठवा, त्याला थँक्यू म्हणा. जिथं कुठं राहतोय त्या जागेला थँक्यू म्हणा. टीचर्स, घरातले सगळेजण, भाऊ बहीण मित्र, आपण प्रत्येकाकडून काही ना काही शिकतो, त्या सगळ्यांना थँक्यू. एवढं छान फूड खातो त्यासाठी थँक्यू. आपली बॉडी एवढी छान आपल्याला फिट ठेवते म्हणून थँक्यू. कितीतरी गोष्टीत बॉडीमधल्या आपल्याला कळत पण नाही ते कशा होत आहेत, पण त्या छान स्मूथ होत आहेत म्हणून थँक्यू. छान आपण ब्रीदिंग करतोय म्हणून थँक्यू. फिट राहतोय म्हणून थँक्यू. चांगले विचार डोक्यात येत आहेत, त्यावर काम करावं वाटतंय म्हणून थँक्यू. त्यात ज्या काही अडचणी येत आहेत त्यासाठी थँक्यू, कारण त्या अडचणीमधून नवीन शिकतो आपण काहीतरी म्हणून थँक्यू. त्यानंतर ही अशी छान टेक्नॉलॉजी आपल्याकडे म्हणून थँक्यू. त्या टेक्नॉलॉजीचा आपण योग्य वापर करतोय म्हणून थँक्यू. कारण टेक्नॉलॉजीचा कुठेही वापर होऊ शकतो, पण आपण चांगल्या ठिकाणी करतोय. इंटरनेटचा योग्य वापर करतोय, आपल्याकडे असलेल्या डिव्हाइसचा योग्य वापर करतोय म्हणून थँक्यू. आपल्या जे काही ध्येय आहे त्याच्याकडे आपण एक एक पाऊल पुढे चाललोय म्हणून थँक्यू. या युनिव्हर्सला, देवाला, ज्या कुठल्या देवाला मानतात त्या स्वामींना, कारण ते अशक्यही शक्य करू शकतात म्हणून त्यांना थँक्यू. सो थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. डन. मस्त फोटो काढूया आणि भेटूया आपण. हो हो वेदेश, फोटोसाठी लगेच आला. म्यूटेस म्यूटेस, हा. सध्या विवेकानंद केंद्राच्या स्टॉल वरती आहे. थांबा हो दाखवतो काय? सगळ्यांना. हा. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. चला मस्त फोटो काढूया. रेडी? ओके. थँक्यू. मस्त आलाय फोटो प्रत्येकाचा. भेटूया पुढच्या रविवारी अजून नवीन गप्पा मारायला. भागवत ग्रंथातल्याच अजून काही गोष्टी मी सांगेल, आणि आजच्या सगळ्या गोष्टी शेअर करतो ग्रुपमध्ये. ते पोस्टरही शेअर करतो. अक्षौहिणीचं कॅल्क्युलेशन अंकित शेअर करेल. हो. आणि भेटूया. ओके, गुड नाईट. शुभरात्री. थँक्यू. शुभरात्री दादा. थँक्यू. बाय बाय. शुभरात्री. शुभरात्री. बाय बाय. शिवरात्री शिवरात्री.